नमस्कार, मी डॉक्टर दीपक चौधरी। बऱ्याच वेळेस पेशंट मला बोलतात की सर, मोशन नंतर माझं पूर्ण मांस बाहेर येतं आणि त्या ठिकाणी खूप सूज होते आणि ते मोड इतक्या प्रमाणामध्ये वाढतात की मला सकाळी मोशन नंतर ते मला बोटाने आतमध्ये ढकलावे लागतात। तर याला आपण बोलतो स्टेज 3 मुडव्याध। आता याच्यामध्ये मुडव्याची जी मोडांची साईज ही खूप वाढलेली असते। आता मी माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मुडव्याध हे 4 प्रकारचे त्यांच्या स्टेजेस असतात। स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4। तर स्टेज 1 म्हणजे ते मुडव्याध त्यांची साईज खूप छोटी असते। स्टेज 1 मुडव्याध हा साधारणतः तुम्ही जर कुठलेही जर औषधं घेतले तर तुम्हाला पूर्ण यात आराम मिळतो। पण जर स्टेज 1 मुडव्याध असेल आणि तुम्ही सारखं जर पथ्य नाही पाडले, कुठलं काही औषधं वगैरे नाही घेतले, सारखं जसं नॉनव्हेज खाणं, गरम पदार्थ खाणं, मोशन करते वेळी जोर लावणं, तर स्टेज 1 मुडव्याध पोहोचतो स्टेज 2 मध्ये। आता स्टेज 2 मध्ये काय होतं की याच्यामध्ये मुडव्याचे मोड हे पहिल्यापेक्षा थोडे जास्त वाढतात। याच्यामध्ये त्रास खूप जास्त होतो। पेशंटला स्टेज 2 मध्ये कधी कधी ब्लिडिंग व्हायला लागतं, पेन व्हायला लागतं। हा झाला स्टेज 2। आता स्टेज 2 नंतर सुद्धा जर तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे नाही दाखवलं, पथ्य नाही पाडले, कारण तुम्हाला माहिती आहे की बरेच पेशंट हे चेकअप करायला असतात। जर स्टेज 2 मुडव्याध जर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, तुम्ही अंगावरती काढलं, तात्पुरते काहीतरी मेडिकलवरनं तुम्ही औषधं घेतले, मोशनला जोर लावला, कारण असं आपल्याला दिसतं की ज्या लोकांना मुडव्याध आहे त्यांचं पोट साफ होत नाही आणि अशा वेळेस पेशंट मग सकाळी अर्धा तास, पाऊण तास मोशन करायला जोर लावतात, कुंथतात। याच्यामुळे कुंथून त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुगतात आणि अशा वेळेस स्टेज 2 कन्वर्ट होतो स्टेज 3 मध्ये। आता स्टेज 3 मध्ये गंमत अशी आहे की मुडव्याचे मोड खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात। आता याच्यामध्ये ते मोडांची साईज किंवा सूज एवढी वाढलेली असते की पेशंट कंप्लेंट करतात की सर, जेव्हा मी सकाळी मोशनला जातो तेव्हा ते पूर्ण मांसल भाग बाहेर येतात आणि खूप त्या ठिकाणी सूज येते। त्या ठिकाणी मला भयंकर पेन, भयंकर आग होते आणि अक्षरशः मला सकाळी मोशन नंतर 20 मिनिटं, अर्धा तास झोपावं लागतं आणि मला हाताने ते प्रेस करावं लागतात। याला म्हणतो आपण स्टेज 3 मुडव्याध। आता हे जे स्टेज 3 अवस्था आहे ही खूप पेनफुल असते। तर अशा वेळेस पेशंट कंप्लेंट करतात की सर, आता मला सर्जरी करावी लागेल का, मला ऑपरेशन करावं लागेल का। तर आजचा व्हिडिओ आहे की स्टेज 3 हा मुळापासून संपवा। तर सर्वात महत्त्वाचं, बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं आपल्याला की ज्या लोकांना स्टेज 3 मुडव्याध आहे अशा लोकांना खूप गॅसेस बनतात, मोशन नंतर पेन खूप जास्त असतं, त्या ठिकाणी सुया टोचल्याप्रमाणे वाटतं, मोशनला कडक होतं। तर अशा वेळेस तुम्हाला अभया रिस्ट नावाचं आयुर्वेदिक काढा आहे। हा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलला भेटणार। सकाळी 15 ml, रात्री 15 ml तुम्हाला घ्यायचं आहे, हे 15 ते 20 दिवस। त्याचप्रमाणे त्रिफळा गुगुळ नावाचं एक टॅबलेट घ्यायची आहे। खूप चांगलं काम करतं मुडव्याच्या मुडांवरती, लॅक्झेटिव्ह पण आहे, पेन पण कमी करतं, हिलिंग करतं। सकाळी 2 गोळ्या आणि रात्री 2 गोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला हा मुडव्याचा त्रास खूप कमी होतो। आता बऱ्याच वेळेस पेशंट मला बोलतात की सर, की त्या ठिकाणी जी सूज आहे ती खूप वाढलेली आहे, तर असं काही आम्हाला औषध सांगा की ते मुडव्याचे मोड श्रिंक होतील, त्यांची साईज कमी होईल। तर त्यासाठी आहे कूलटॅप नावाचं आयुर्वेदिक टॅबलेट, वासोफार्माचे मिळते। कूलटॅप सकाळी 2 टॅबलेट घ्यायची तुम्हाला, दुपारी 2 आणि रात्री 2, सर तुम्ही महिनाभर घेऊ शकतात। जर मुडव्याची जर साईज खूप जास्त वाढलेली असेल तर तुम्ही 2 महिनेसुद्धा तुम्ही घेऊ शकतात। याच्यामुळे काय होतं की ते मुडव्याचे जे मोड असतात ते पूर्ण श्रिंक होतात। त्याचप्रमाणे तुम्ही आहारामध्ये बदल करा, जास्त फायबर्स खायचे आहेत, तंतुमय पदार्थ। तुम्ही म्हणणार सर आता की तंतुमय पदार्थ काय, फायबर, तर याच्यावर माझा सेपरेट व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकतात। शिवाय पाण्याचं इंटेक तुम्ही जास्त करा, कारण का की असं आपल्याला दिसतं की ज्या लोकांना डिहायड्रेशन असतं, म्हणजे जे लोक पाणी कमी पितात त्यांना हा मुडव्याधाचा त्रास जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतो। आता प्रामुख्याने 3 टाईपचे आजार असतात। एक फिशर म्हणजे चिरा पडणं आतमध्ये, दुसरा प्रकारचा आजार असतो तो असतो मुडव्याध, त्याला आपण पाईल्स असं बोलतो, आणि तिसरा असतो भगंदर। आता भगंदरामध्ये तुम्हाला आपल्या जी जागा असते टॉयलेटची त्या साईडला एक फोड येऊन फुटणं, त्यातनं पस येणं, त्यातनं मवा देणं।
आता फिशरमध्ये नेमकं काय होतं की ज्या लोकांना पाण्याची कमतरता आहे, अशा वेळेस पाण्याची कमतरता असल्या कारणामुळे तुम्हाला मोशनला कडक होतं आणि कडक मोशनमुळे त्या जागेला आतमध्ये चिरा पडतात, जखमा होतात, त्याला आपण फिशर बोलतो. तर मी तुम्हाला मागे सांगितलं की ज्या पेशंटला मोशनला कडक होतं आहे तर त्याने पाणी भरपूर प्यायचं आहे. कमीत कमी दिवसातनं 4 ते 5 लिटर पाणी तुम्हाला प्यायचं आहे. मूळव्याधामध्ये जरी तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी केलं तर तुम्हाला मोशन करते वेळी तुम्हाला जोर लावा लागतो आणि मूळव्याधामध्ये काय होतं की जोर लावल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुगतात आणि मूळव्याची साईज जी आहे मोडांची ती वाढत जाते. मग 1st डिग्री, 2nd डिग्री, 3rd डिग्री अशी ती साईज वाढत चालते. त्याचप्रमाणे असं आपल्याला दिसतं की ज्या लोकांना मूळव्याध आहे, फिशर आहे, अशा पेशंटना की मोशननंतर आग खूप जास्त होते, तर त्यांनी नॉनव्हेज कमी करा, मांसाहार कमी खा. त्याचप्रमाणे गरमी वाढवणारे जास्त मसाले, अख्खे मसाले, जास्त ऑइली स्पायसी तुम्ही ते बंद करा. तुम्ही फळभाज्या खाऊ शकतात, तृणधान्य तुम्ही खाऊ शकतात, किंवा जर तुम्हाला डाळी खायच्या असतील तर त्या डाळी ह्या पूर्ण सालीसकट खा तुम्ही, जेणेकरून फायबर्स तुम्हाला पूर्ण तुमच्या पोटामध्ये जाणार, तुमच्या बॉडीमध्ये जाणार. त्याचप्रमाणे योगा, व्यायाम. आता मी तुम्हाला नेहमी सांगतो की ज्या लोकांना मूळव्याध आहे, फिशर आहे, भगंदर आहे, अशांचं पोट पूर्ण बिघाड झालेलं असतं, त्यांचं पाचनशक्ती पूर्णपणे वीक असते. तुम्ही योगा करा, तुम्ही पोटाचे व्यायाम करा. मी माझ्या मूळव्याधामध्ये योगा आणि भगंदरामध्ये योगा असे 2 माझे सेपरेट व्हिडिओ आहेत आणि खूप चांगले व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जर मूळव्याध असेल तर तुम्ही योगा कुठला करावा, शिवाय तुम्हाला जर भगंदर जर असेल तर तुम्ही योगा किंवा तुम्ही आसनं कुठे करायचे ते मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. व्यायाम केल्यामुळे किंवा योगा केल्यामुळे तुमची पाचनशक्ती सुधारते, पाचन खूप चांगलं होतं, कॉन्स्टिपेशन कमी होतं, म्हणजे मोशनला कडक तुम्ही कमी होतं. त्याचप्रमाणे आता बरेच पेशंट सर बोलतात की सर आम्हाला काहीतरी मलम सांगा, क्रीम सांगा, मला स्टेज 3 मूळव्याध आहे, आग होते, दलदल होते, तर काहीतरी क्रीम. तर तुम्ही हेडन्सा क्रीम तुम्ही घेऊ शकतात, लावू शकता, त्या ठिकाणी लोकली अप्लाय करू शकतात. दिवसातून 2-3 वेळा तुम्ही घेऊ शकतात. त्या तुम्हाला मुळांवरती लावायचा आहे. हा जो मलम आहे हा लोकली ॲप्लिकेशनसाठी आहे, म्हणजे तुम्ही त्या जागेला तुम्ही मूळव्याधच्या मुळांवरती तुम्ही लावू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही स्ट्रेस, सर्वात महत्त्वाचं स्ट्रेस, कारण असं आपल्याला दिसतं की आजकालच्या कामामध्ये ताणतणाव जास्त आहे, स्ट्रेस जास्त आहे आणि स्ट्रेस जास्त असल्या कारणामुळे मूळव्याधचा त्राससुद्धा वाढतो. कारण स्ट्रेसमुळे त्या मूळव्याधच्या त्या रक्तवाहिन्यांवरती प्रेशर पडतं आणि प्रेशर पडून तुम्हाला त्या ठिकाणी सूज जास्त प्रमाणामध्ये येते. त्याचप्रमाणे असं आपल्याला बघायला मिळतं की जे लोक जास्त गरम ठिकाणी काम करतात, जास्त उष्णताच्या जागी काम करतात, तर त्यांना सुद्धा बॉडीमध्ये हीट वाढून, उष्णता वाढून हा जो मूळव्याधचा त्रास आहे हा आपल्याला जास्त बघायला मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला सुगंध सेवन करायचं आहे, ताकाचं सेवन करायचं आहे. जर कॉन्स्टिपेशन असेल तर केळी तुम्हाला खायची आहे, जेणेकरून तुमचं पोट साफ होईल. बऱ्याच वेळेस असं आढळतं आपल्याला, असं दिसतं की पोट साफ होत नाही, तर तुम्ही इसबगोल घेऊ शकतात रात्री 2 चमचे, ते लॅक्झेटिव्ह आहे. त्याचबरोबर तुम्हाला आग जर जास्त असेल, पेन खूप जास्त असेल, तर तुम्ही गरम पाण्याचा सेक घ्या सकाळ संध्याकाळ 20 मिनिटं. काय पेशंट बोलतात की सर मला त्या ठिकाणी चिरा पडलेल्या आहेत, जखमा झालेल्या आहेत, तर अशा पेशंटने तुम्ही जात्री तेल तुम्ही लावू शकता, त्या ठिकाणी लोकली अप्लाय करू शकतात. जात्री तेल एक आयुर्वेदिक ऑइल आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जखमा भरतात. त्याचप्रमाणे जड वस्तू उचलणं, जास्त व्यायाम करणं हे टाळा, कारण तुम्ही जर जास्त व्यायाम करत असणार आणि तुम्हाला जर मूळव्याधचा त्रास असेल तर त्या ठिकाणी प्रेशर पडणार. आपल्या ज्या ॲनल कॅनलला, आपल्या मलमार्गामध्ये जास्त वजन उचलल्यामुळे त्या ठिकाणी प्रेशर पडल्यामुळे परत त्या ठिकाणी सूज वाढते. जनरली असं आपल्याला दिसतं की काही पेशंट जर सारखं औषध घेऊन सुद्धा जर त्यांना काही फरक पडत नसेल तर असे पेशंट त्यांचा कल हा ओपन सर्जरीकडे असतो, ते सर्जरी करतात, कापाकापी करतात. पण मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बोलतो की तुम्हाला मूळव्याधचे जर मोठमोठे मोड असतील किंवा स्टेज 3 तुम्हाला मूळव्याध असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला सारखं औषध घेऊन, तुम्हाला खूप सारे औषधं घेऊन तुम्हाला जर काही आराम पडत नसेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करा. कारण लेझरमध्ये कुठेही कापाकापी होत नाही, टाके नसतात, जखमा नसतात, तुम्हाला बेड रेस्ट करायची सुद्धा गरज नसते. तुम्ही 1-2 दिवस आराम करून तुम्ही लगेच कामाला लागू शकतात. ओपन सर्जरीमुळे काय होतं की जेव्हा तुम्ही मूळव्याधच्या मुळांवरती तुम्ही जर ओपन सर्जरी करतात, कापाकापी करतात,
तर कापाकापी केल्यामुळे त्या ठिकाणी जो स्पिंक्टर असतो तो स्पिंक्टर कट होतो आणि स्पिंक्टर कट झाल्यामुळे बऱ्याच वेळेस मुळव्याधामध्ये ओपन सर्जरीनंतर मोशनचं कंट्रोल सुटतं. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट असं पण आपल्याला दिसतं की ओपन सर्जरी केल्यामुळे तुम्हाला 6 महिन्यांनी, वर्षभराने, 2 वर्षांनी तो त्रास तुम्हाला पुन्हा पुन्हा होतो, म्हणजे रिकरन्स खूप प्रमाणामध्ये आहे. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की जर तुम्हाला मुळव्याचे मोठे मोड असतील किंवा भगंदर असेल, फिशर असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, मी मुळव्यात भगंदरावरती माझं एक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. त्याचं नाव आहे से नो टू सर्जरी. तुम्ही हे वाचू शकता. नावच आहे बघा, से नो टू सर्जरी. म्हणजे काय, जर तुम्हाला मुळव्याचे मोठे मोठे मोड असतील किंवा भगंदर जर असेल तर त्यावरती तुम्हाला ओपन सर्जरी करायचं नाही आहे. जर तुम्ही ओपन सर्जरी केलं की त्या ठिकाणी काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात हे मी ह्या पुस्तकामध्ये एकदम एक्सप्लेन केलं आहे. त्याचप्रमाणे लेझर ट्रीटमेंट का चांगली आहे हे मी एक्सप्लेन केलं आहे. जर तुम्हाला सारखं औषधं घेऊन तुम्ही खूप वर्ष औषधं घेत आहात आणि तुम्हाला काही फरक पडत नसेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. त्याचप्रमाणे असं पण जर असेल की तुम्ही जर सारखं भगंदरावरती, मुळव्याधामध्ये जर तुम्ही ऑपरेशन केलं असेल आणि जर तुम्हाला काही रिझल्ट भेटत नसेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचू शकतात. सर्वात महत्त्वाचं, मी आता काय केलं आहे की माझ्या पूर्ण भारतभर माझ्या 70पेक्षा जास्त ब्रँचेस आहेत. मी माझ्या प्रत्येक सिटीमध्ये मी माझ्या ब्रँचेस ओपन केलेल्या आहे. दिल्लीमध्ये आहे, लखनौमध्ये आहे, कॅलकटामध्ये आहे. तर तुम्हाला सारखं औषध घेऊनसुद्धा तुम्हाला काही आराम पडत नसेल, शिवाय तुम्ही ऑपरेशन करूनही तुमचा हा जर त्रास जात नसेल तर तुम्ही माझ्या ब्रँचमध्ये कॉन्टॅक्ट करू शकतात. त्या ठिकाणी मोफत कन्सल्टिंग अवेलेबल आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी जर चेकअप केल्याचा तुम्हाला कुठलंही कन्सल्टिंग चार्ज तुम्हाला तिथे नाही आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला मुळव्याधावरती किंवा भगंदरावरती जर तुम्हाला लेझर ट्रीटमेंट करायची असेल तर ही ट्रीटमेंट माझ्या प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे. शिवाय तुमचं मेडिक्लेम जरी असेल, कॅशलेस जरी असेल तर मी आता माझ्या प्रत्येक ब्रँचमध्ये कॅशलेसची सुविधा मी अवेलेबल केली आहे. शिवाय पेशंट बोलतात की सर माझ्याकडे पैसा पण नाही आहे आणि माझं कुठलं मेडिकल इन्शुरन्स पण नाही आहे. तर अशा पेशंटसाठी मी आता माझ्या प्रत्येक ब्रँचमध्ये 0 कॉस्ट EMI सिस्टीम, म्हणजे काय, तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्ही 2000-3000 रुपये देऊनसुद्धा तुम्ही ह्या मुळव्याधावरती तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.